हॅलो. हॅलो. हा बोला ना सर. हां सर, तुम्ही कुठून बोलता म्हटलं? बुट्टीबोरीवरून. मी आता बुट्टीवरून बोलतो, गोदावरी नगर. अच्छा अच्छा, तिथे रेंटनं राहता का? हो, आता रेंट राहत होतो आता. अच्छा, फॅमिली सोबत राहता का? हो, फॅमिली. अच्छा, प्रॉपर वर्धेचे? हो, प्रॉपर वर्धे बोललो. हो का? काय एज काय आहे तुमची? वय का? हा, 33. 33? 31. अच्छा, 31. मग आता तुम्हाला तिकडली रूम सोडा लागेल मग, जेव्हा नागपूरमध्ये काम करता. हो, तर मला इकडली रूम करून तिकडे शिकवायचं आहे नागपूरला. अच्छा. हा, मग तिकडे जॉब करीन राहील. बरं, दुपारचा पण कोणता पाहिला आहे का तुम्ही? काय? दुपारचा जॉब पाहिला का म्हटलं कोणता? दुपारचं म्हणजे मग तुमच्याकडे वेकन्सी आहे ना? किती घंटे ड्युटी आहे तिथे? हे सकाळी 6-6:30 वाजतापासून 12 वाजेपर्यंतच आहे. सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंत? हो. हा, तर काय आहे, काय करायचं तिथं? कार वॉशिंग करायची आहे. कार वॉशिंग करायची आहे? हो. हा, फक्त वॉशिंगच करायची आहे ना? हो, नॉर्मल बकेटभर पाणी घेऊन, नाही का? मशीन आहे का? मशीन होईल ना वॉशिंग? नाही, हे घरोघरी जाऊन कार धुण्यावाला सिस्टम आहे. घरोघरी जाऊन कार धुण्यावाला सिस्टम आहे का? हा, म्हणजे घरपोच सेवा आहे का? हो, घरपोच सेवा आहे. म्हणून तर विचारलं तुमच्याकडे बाईक आहे का? हो का? तर घरोघरी जायचं म्हणजे काही कस्टमर असले त्याच्या घरी जाताना कार वॉशिंग करायची. हो, बकेटमध्ये पाणी घेऊन शॅम्पू करून बकेटमध्ये त्याला ते वॉशिंग करून देणे. हा. हो का? जमेल का? हो, पण पेमेंट कसं काय होईल? पेमेंट तर होईल ना, 8-9 हजार रुपये 12 वाजेपर्यंत काम करायचे भेटेल ना. किती भेटेल? 8-9 हजार. नाही, एक सांगा, 8 किंवा 9, असं एक परफेक्ट सांगा तुम्ही. 8 ते तर 10 हजार भेटू शकते ना, 12 हजार होऊ शकते. मी तर कमीच सांगितलं, कारण ते गाड्यावर डिपेंड असते ना, म्हणून. म्हणजे गाड्यावर कसं मी समजलं नाही. म्हणजे आता समजा मी सकाळी 6 वाजता 6:30 वाजता आलो, 12 वाजेपर्यंत मी 12 गाड्या केल्या समजा, तर गुणीला 40 करा. गुणीला 40 रुपये करा. म्हणजे किती रुपये गाडी? 40 रुपये गाडी. 40 रुपये गाडी? हा, म्हणजे 40 रुपये गाडी. एक गाडी 40 रुपयाची पडेल? एक गाडी 40 रुपयाची पडेल. तर 12 गाड्या केल्या तर किती रुपये झाले मग? सांगा ना, किती रुपये झाले? 480 रुपये झाले ना रोज? झाले ना 480? तर तुम्ही 10च गाड्या केल्या असं समजून चला. 12 गाड्या तर मुश्किल आहे, पण एक नॉर्मल व्यक्ती 10 गाड्या आरामात करू शकते. हा, तर 10 गाड्या आरामात करू शकते. तर मग 400 रुपये रोज जर झाला तर महिन्याचं किती होईल? कमीत कमी तुम्ही 4-5 सुट्ट्या जरी मारल्या, 4 सुट्ट्या जरी केल्या महिन्याच्या, तरी ते तुमचा पगार 7-8-9 हजारापर्यंत चाललाच जाईल. फक्त किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. सकाळी किती वाजतापासून? 6 वाजतापासून. 6:30 वाजतापासून. 6:30 वाजता. बरं, 6:30 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत किती तास होते? दुपारचे 12 वाजेपर्यंत 6 तास. 6 तासाचे तुम्हाला 8-9 हजार भेटते का कुठं? नाही. विचार करा. आणि आता कुठं जॉब करत होते तुम्ही? मी इकडे करत होतो सुझुकी मध्ये. तिथं किती टायमिंग किती होता तिथं? टायमिंग का? टायमिंग माझा 10 ते 6 वाजेपर्यंत. आणि पगार? 10:30 भेटेल. म्हणजे किती तास काम करत होते तिथं? 8 घंटे पकडून जाणार सर घरी. 8 घंटे कसे होईन हो सर? बरं ठीक आहे, 8च घंटे पकडले आपण ना. पण ते झालंच ना, 8 घंटेचा पुरा दिवस गेला ना तुमचा तिथं. ना सकाळी दुसरीकडे जाऊ शकून राहिले, ना दुपारी दुसरीकडे जाऊ शकून राहिले.
हे सकाळीच आहे. ह्या जॉब तुमचा पार्ट टाइम जॉब आहे समजा एक? हो, पार्ट टाइम जॉब. हो, 12 वाजेपर्यंत. त्याला तुम्ही पार्ट टाइम समजा का फुल टाइम समजा. जर तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत हे काम करू शकत असाल तर दुपारी दुसरं पण काम करून पैसे कमावू शकता. दुसरा बी जॉब करू शकतो नंतर आरामात होऊ शकते. हो, पण आपल्याला इमानदार माणसं पाहिजे. हो, आपल्याला. कारण कसं आहे, तुम्हाला मी ट्रेनिंग देईन, मी तुम्हाला समजून सांगेन, घरं वगैरे दाखवून देईल. त्याच्यानंतर मग तुम्ही एकटे जाण काम करायसाठी. तर तुमच्या मागं कोणी राहणार नाही. तर आपल्याला इमानदार माणसं पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये फ्रॉड करणारे किंवा चोऱ्या चकाट्या करणारे असे माणसं नाही. तसं नाही, आपलं काम तसं नाही. आपण इमानदार आहोत. कारण की आपण आपलं कामच तसं आहे आपलं इमानदारीचं. इमानदारीने काम करणे, मेहनतीने आपलं काम करणे, मेहनतीने आपलं काही नाही व्यवस्थित. बरं, तुम्हाला गाडी वगैरे चालवता येते का? बाईक चालवता येते ना? नाही, कार नाही चालवता येत. हो का? तर आपल्याकडे जर कार वॉशिंगसाठी आले तर फक्त कार वॉशिंगच कराल, कार चालवून वगैरे नको पहा. नाही. ते कसं आहे, जर तुमच्या हातानं गलतीनं ठोकटाक झाली तर त्याचा जिम्मेदार मी नाही राहणार, तुम्ही स्वतः राहाल. ठीक आहे? हो, ठीक आहे ना. चालेल. सांगतो मग तुम्हाला. हो, सांगा तुम्हाला कसं काय परवडते तर. हो, सांगतो. तुम्ही जर नागपूरला कधीपर्यंत येण्याचा प्लॅन चालू आहे? प्लॅन आता 1-2 दिवसात. 1-2 दिवसात रूम वगैरे पाहिली का? हो, आता रूम तर पाहिली म्हणा, पण येतो 1-2 दिवसात जशी वाट आहे. पण मला अर्जंट काम म्हणजे मुलगा पाहिजे होता या कामासाठी, अर्जंट. तर मी कोणी जर भेटला तर मग तुम्ही जर उशीर झाला तुम्हाला तर मी दुसरा लावून घ्यायचा आहे. उद्यापर्यंत सांगितलं होईल नाही का तुम्हाला? जर ते नशीब आहे तुमचं. मी कसं सांगू, आता मला 2 जागा भरायच्या आहे आणि 2 जागा मला 4 दिवस नाही भेटल्या, तर तुम्ही 4थ्या दिवशी आले तर ते तुमचा नंबर लागून जाईल. हा, ऑलरेडी मी 2-4 दिवसापासून शोधामध्ये आहो. काल आणि आज ॲडव्हर्टाइजमेंट होती पेपरमध्ये आणि उद्या आणि परवा पण राहणार आहे. 4 दिवसाची ॲडव्हर्टाइजमेंट टाकलेली आहे. 4 दिवसाचा म्हणजे आता 1-2 दिवस पुन्हा बाकी आहे. हो, 2 दिवसात अजून भरपूर सारे फोन येतील. त्याच्यातून ज्याला पटलं, आता 1 जण आलेला आहे ऑलरेडी, तो उद्यापासून कंटिन्यू करेल कडमण्याचा. आता ते तुमचा एक फोन, आता तुम्ही इंटरेस्टेड दिसून राहिले तर आता ते म्हणून. सर मी काय म्हणतो, पण गाडीने जाणे करावं लागेल मग घरोघरी, नाही का? हा, हे बघा तुम्हाला स्वतःचीच गाडी राहील ना? हो. तुमच्याकडून राहील गाडी? नाही, तुमची स्वतःची. तुमची स्वतःची. तुमची नाही राहणार का? नाही, त्याच्यासाठी विचारलं तुमची बाईक आहे का म्हणून. आणि त्याच्यात कसं आहे सांगतो तुम्हाला. आता तुम्ही रूम कोणत्या एरियामध्ये पाहून राहिले? छत्रपती मनीष नगरमध्ये. किती रुपयापर्यंत आहे? 3,000-3,500. किचन रूम? नाही, एक हॉल सिंगल रूम आहे. अच्छा. 3,500 पर्यंत तर इकडं ओमकार नगरमध्ये तर चांगल्या भेटून जाते. रामेश्वरी ओमकारमध्ये किचन रूम भेटून जाते. पण आता काय करतात, एकदम काय हिंगत बसत आहे आता. हो, ते आहे म्हणा. रूमासाठी एक 15 दिवस घुमवून तरी रूम नाही भेटणार. असंही आहे. भेटन तर मग लागेल तर एका घंट्याची भेट म्हणजे ते अशी गोष्ट आहे. त्याच्यात मग 2-3 दिवसही लागते रूम भेटायला. हो, ते आहे म्हणा. मग फिरा लागतील मग. हो, ते आहे. मनीष नगर थोडासा महाग एरिया आहे ना, मग तिथं म्हणून तिथं थोडंसं जास्त कॉस्ट लागते. ते आता सगळीकडे तसं आहे, तर काय करतात, कुठं हे करणार आहोत. बरं, तुमच्या हिशोबानं पहा, तुम्हाला जसं पटते, जिकडं राहूशा वाटते तिकडं राहा, असं काही हे नाही म्हणा. कार वॉशिंगच्या कामाबद्दल आता विचारूनच राहिले तर सांगून राहिलो मी तुम्हाला कसं परवडन, का परवडन. तर तुमचं 2 दिवसात जमल? सांगतो तुम्हाला, उद्याच सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना, सांगा तुम्ही. जेव्हा सांगा तेव्हा सांगा. पाहू काय होते तर नंतर पाहून घेऊ. ठीक आहे? ठीक आहे. हो.